श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकानो सावधान. येत्या काही दिवसात एका दिवसाच्या मध्यरात्री ठीक 12 वाजता वृश्चिक राशीच्या लोकांसोबत असा एक भयंकर महाचमत्कार घडणार आहे, ज्याची कल्पना तुमच्या शत्रूंनी स्वप्नातही केली नसेल. जर गेल्या काही दिवसापासून तुमची रात्र चिंतेत जात असेल, स्वतःच्या लोकांनी पाठीत खंजीर खुपसला असेल किंवा रुपयासाठी हात पसरवण्याची वेळ आली असेल आणि गुप्त शत्रूने तुमचे जगणे हराम केले असेल, तर ही स्क्रीन सोडून कुठेही जाऊ नका. येणारा आठवडा हा 7 दिवसाचा काळ नसून तुमच्या संपूर्ण आठवड्याचा आयुष्याचा सर्वात मोठा हिसाब किताब होणार आहे. या एका प्रवाहात देवाचे देवगुरु बृहस्पती उदित होत असताना वृश्चिक राशीचे नशीब येत्या 7 दिवसात 360 अंशात फिरणार आहे. ज्या लोकांनी कालपर्यंत तुम्हाला तुच्छ लेखले, येत्या काही काळात हेच लोक तुमच्या मागे मागे धावतील आणि तुमच्या पायाशी येऊन माफी मागतील. पण मित्रांनो, थांबा. येणारे 7 दिवस जितके श्रीमंतीचे आहेत, तितके ते एका भयंकर धोक्याचे सुद्धा आहेत. येणाऱ्या आठवड्यात देवगुरु तुमच्यावर कृपा करेलच, पण वक्री शनी थेट आमने-सामने येत आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ मध्येतच सोडून दिला किंवा घाई गडबडीत स्किप केला, तर येत्या आठवड्यात नकळत होणाऱ्या 3 चुका तुम्हाला कंगाल बनवू शकतात. वक्री शनीची कडक नजर थेट तुमच्या सुख संपत्तीवर आहे मित्रांनो. त्यामुळे येणारा आठवडा तुम्हाला कोट्याधीश बनवणार की रस्त्यावर आणणार, हे पूर्णपणे तुमच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. 1, 2 नव्हे तर पूर्ण 5 असे मोठे चमत्कार येत्या काही दिवसात घडणार आहेत. आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला नक्की काय करायचे हे समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या भाग्यभावात म्हणजे नव्या घरात देवगुरु बृहस्पती उदित होताच व त्यांची अमृतदृष्टी तुमच्या पहिल्या भावावर व 5व्या भावावर पडताच तुमच्या आरोग्यात, आर्थिक स्थितीत एक प्रचंड असा मोठा चमत्कार घडणार आहे. गेल्या काही दिवसापासून सूर्याच्या भयंकर तेजामुळे गुरु अस्त झाले आहेत. त्यामुळे तुमचा पैसा अचानक अडकत होता किंवा विनाकारण शारीरिक थकवा तुम्हाला जाणवत होता. पण मित्रांनो, या आठवड्याच्या 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर बनणारा हा राजलक्ष्मी योग आणि आरोग्य तेज योग तुमच्या नशिबाचे बंद दार एका फटक्यात उघडून टाकणार आहे. अडकलेली रक्कम असो, न मिळणारे पेटंट किंवा कर्जाचा खेळ खल्लास होईल. जर तुमचा पैसा एखाद्या कामात, क्लायंटकडे किंवा गुंतवणुकीत अडकला असेल, तर या 7 ते 17 ऑगस्ट दरम्यान अशी परिस्थिती निर्माण होईल की समोरील व्यक्ती स्वतःहून तुमचे पैसे परत करायला येईल. ज्या व्याजाच्या किंवा कर्जाच्या हप्त्यांनी तुमच्या रात्रीची झोप उडवली होती, त्यातून बाहेर पडण्यासाठी गुरुदेव स्वतः तुम्हाला अचानक उत्पन्नाचा नवीन मार्ग दाखवतील. हा असा सुवर्णकाळ असेल जिथे तुम्ही 1 रुपया गुंतवाल तिथे तुम्हाला 10 रुपयाचा प्रचंड फायदा दिसेल. मित्रांनो, वर्षानुवर्षे चालणारे जुने आजार असतील किंवा मानसिक तणाव आता वेशीबाहेर टाकला जाईल. कारण गेल्या काही महिन्यापासून वृश्चिक राशीच्या लोकांना सतत होणारी चिडचिड, डोकेदुखी, पोटाचे किंवा पाठीचे जे विकार आहेत किंवा अस्वस्थता जी आहे, यापासून पूर्णपणे मुक्ती मिळणार आहे. भाग्य भावातील गुरुग्रहाची अमृतदृष्टी तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकून देईल. जर घरातील एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून आजारी असेल, तर या काळात योग्य उपचार मिळून त्याचे आरोग्य झपाट्याने सुधारेल. शरीरातील आळस नाहीसा होऊन अंगात एक वेगळीच प्रचंड ऊर्जा तुमच्या सळसळेल मित्रांनो. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, चेहऱ्यावर येईल एक असं तेज किंवा शत्रूही थरथर कापतील. जसं की गुरुग्रहाच्या प्रभावाने तुमचा आत्मविश्वास इतका कमालीचा वाढेल की कठीण ते कठीण काम सुद्धा सहज तुम्ही पूर्ण कराल. मानसिक तणावाचे काळे ढग दूर होऊन तुमचं मन अत्यंत प्रसन्न होईल. ज्या शत्रूंनी किंवा विरोधकांनी तुमच्या आरोग्याबद्दल किंवा क्षमतेबद्दल शंका घेतली, आता तेच लोक तुमचे ताजेतवाने रूप व कामाचा वेग पाहून पूर्णपणे अवाक होतील. दैनंदिनी कामात दुप्पट गतीने यश मिळाल्याने तुमचा प्रभाव समाजात आणि कुटुंबात नक्कीच वाढणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, येथे एक सावधगिरी बाळगायची गरज आहे. एकीकडे गुरु नशीब व आरोग्य उजवळत असताना दुसरीकडे शनीची वक्री नजरसुद्धा कडक होऊन नजर तुमच्या सुखभावावर पडत आहे. त्यामुळे मिळालेला पैशाचा वापर लॉटरी, जुगार किंवा विचार न करता शेअर मार्केटमध्ये करू नका. तसेच आरोग्याच्या बाबतीत, विशेषतः वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवा. खाण्यापिण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. हा हलकासा लहानसा नियम जरी पाळला, तर गुरुग्रहाची दिव्य ऊर्जा तुम्हाला वर्षभर धनवान आणि निरोगी नक्कीच ठेवेल. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या भाग्यभावातून म्हणजे नव्या घरातून गुरुग्रहाचा उदय होतोय आणि त्याची 5वी दृष्टी तुमच्या पहिल्या भावावर, जो स्वभाव, व्यक्तिमत्व, आणि 7व्या भावावर, संसार आणि भागीदारी, त्यासोबतच 9व्या भावावर दृष्टीवरती थेट 5व्या भावावर पडत आहे. जसं की
या दुर्मिळ ग्रहयोगामुळे तुमच्या करिअरमध्ये, कौटुंबिक आयुष्यात एकाच वेळी कर्मसिद्धी योग आणि सर्व सुख योग निर्माण होतोय. गेल्या काही दिवसापासून ऑफिस असो या घर, तुमच्या पाठीमागे गुप्त कारस्थाने रचली जात होती. तुमच्या मेहनतीचे श्रेय इतरच लोक लाटत होते. पण आता 14 ऑगस्ट नंतर हा काळ पूर्णपणे बदलणार असून तुमचे शत्रू शरण येतील आणि कुटुंबात आनंदाची उधळण होईल. त्यासोबतच गुप्त शत्रूचा विनाश होणार आहे. प्रमोशन आणि ऑफिसमध्ये तुमचेच राज्य येईल. वृश्चिक राशीचे लोक जन्मताच पराक्रमी असतात मित्रांनो, आणि स्वाभिमानी देखील. गुरुच्या शुभ प्रभावामुळे ऑफिसमधील बॉस, वरिष्ठ अधिकारी तुमच्या निर्णयाचे मनापासून कौतुक करतील. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून पगारवाढ, प्रमोशन आणि इच्छित ट्रान्सफरची वाट पाहत असाल तर अडकलेले मार्ग वेगाने मोकळे होतील. ज्या सहकार्याने तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्याविरुद्ध कट रचले, आता तेच लोक तुमच्या कामाचा डंका पाहून स्वतःही माघार घेतील आणि तुमच्या मागे मागे फिरून सल्ले मागतील. मित्रांनो, लक्षात घ्या, परदेश गमन आणि व्यवसायात सुद्धा अचानक मोठा जॅकपॉट लागणार आहे. जर तुमचे काम व्हिसा, पासपोर्ट आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा परदेशी कंपन्याशी जोडलेले असतील तर या काळात मोठा व्यावसायिक करार पूर्ण होण्याचे प्रबळ योग आहेत. परदेशात जाऊन शिक्षण, नोकरी करणारे, स्वप्न पाहणाऱ्या तरुणाची वाट सुकर होणार आहे. या व्यतिरिक्त नवीन भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करणाऱ्या इच्छिणाऱ्यासाठी हा काळ अफाट यश आणि मोठा धनलाभ घेऊन येतोय. त्यासोबतच पती पत्नीमधील जुने मतभेद, गैरसमज पूर्णपणे मिटून नात्यात गोडवा निर्माण होईल. सासरच्या मंडळीकडून विशेष मानसन्मान मिळेल महिलांसाठी, आणि ज्यांचे लग्न जमत नव्हते त्यांच्यासाठी अत्यंत श्रीमंत, सुसंस्कृत घराण्यातून मनपसंत असं स्थळ येणार आहे. हे योग बनत आहेत या आठवड्यात. त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकासाठी घरातील वृद्धाचे आरोग्य सुधारेल. नातेवाईकामधील जुन्या वादामध्ये पडदा पडेल आणि नातवंडाकडून एखादी गोड बातमी ऐकायला मिळाल्याने मन सुद्धा प्रसन्न राहील. त्यासोबतच ज्यांचं वय 30 ते 40 या दरम्यान आहे त्यांच्यासाठी, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक नवी दिशा देणारा ठरेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर या काळात पुत्र किंवा कन्या लाभाची अत्यंत शुभ बातमी तुमच्या घरात गुंजू शकते. या व्यतिरिक्त स्वतःच्या हक्काचे घर असो किंवा गाडी खरेदी करण्याचे स्वप्न याच काळात पूर्ण होईल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाला एक भक्कम आणि सुरक्षित भविष्य लाभेल. तर अशा प्रकारे वृश्चिक राशीच्या जातकांनो, ऑगस्टच्या या महापरिवर्तनात गुरु तुम्हाला राजा बनवलेला निघाला आहे. पण लक्षात ठेवा की पाठीमागून वक्री शनी तुमच्यावर तीक्ष्ण वार करण्याच्या तयारीत आहे. वृश्चिक राशीच्या लोकांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्यांचा स्वतःचा उतावळेपणा आणि अति आक्रमक स्वभाव असतो. या काळात अचानक पैशाचा ओघ वाढल्यामुळे जर तुम्ही हवेत उडू लागलात किंवा कोणाला तुच्छ लेखलं तर शनीची वक्र नजर तुमच्या संपूर्ण शरीर शांतीचा क्षणात चुरडा करू शकते. शनीला तुमच्याकडून शिस्त, संयम हवा असतो. जर तुम्ही अहंकार दाखवला तर मिळणारा सर्व धनलाभ एका क्षणात न्यायालयात किंवा कोर्टाच्या फेऱ्यामध्ये तुमचा अडकून पडेल. त्यासोबतच या सुवर्णकाळात तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत या 3 महाचुका करायच्या नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे नवीन घर, गाडी, जमीन घेताना कोणत्याही नातेवाईकावर किंवा जवळच्या मित्रावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कागदपत्रावर मोठी फसवणूक होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या छोट्या कर्मचाऱ्याशी कधीही उद्धटपणे वागू नका, कारण शनी हा गरिबांचा प्रतिनिधी असतो. आणि तिसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या व्यवसायाची नवीन स्ट्रॅटेजी किंवा खाजगी आयुष्यातील ज्या काही गोष्टी असतील त्या अगदी सोशल मीडियावरती किंवा लोकांसमोर उघडपणे सांगू नका, कारण तुमचीच माणसे तुम्हाला दुष्ट नजर लावण्यास टपून बसली आहेत. आता लक्षात घ्या, वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला शनीचा कोप शांत करून गुरुची 100% ताकद आपल्या खिशात घालायची असेल तर गुरुवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर एक साधा व अत्यंत भयंकर शक्तिशाली उपाय करावा. एका लहानशा पिवळ्या कपड्यात 1 रुपयाचे नाणे, थोडीशी अख्खी हळद, हळकुंड आणि 3 लवंगा बांधून तुमच्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. हे करत असताना मनातल्या मनात ओम श्री शनीश्वराय नमः किंवा ओम बृहस्पती नमः या दोन्ही मंत्राचा एकत्र जप करावा. हा छोटासा तोडगा तुमच्या भोवती एक असं संरक्षणात्मक कवच तयार करेल, ज्यामुळे वाईट नजरेचा किंवा शनीच्या वक्र दृष्टीचा तुमच्यावर 1%ही परिणाम होणार नाही. हा काळ वृश्चिक राशीसाठी 10 ते 12 वर्षामधून एकदाच येत असतो मित्रांनो, त्यामुळे या संधीचं सोने करणे तुमच्या हातात आहे पूर्णपणे. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजे देवाची तुमच्यावर कृपा आहे. जर तुम्हाला या भविष्यवाणीतून नवी दिशा मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने जय महाकाल किंवा ओम नमः शिवाय लिहून आपली उपस्थिती नोंदवा व आपल्या वृश्चिक राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करत हा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तुमच्या भविष्यातील सर्व संकटे दूर व्हावेत हीच आम्ही देखील ईश्वरचरणी प्रार्थना करतो.